त्यांना खास मी ऑर्डर दिले. आम्ही आज सेकंड हनीमूनला आलेलो आहोत. त्यांना ऑर्डर पाहिजे होती कुठली. आज आमची पहिली हनीमूनची ऑर्डर आहे. सक्सेसफुल गाईज. प्रणित मोरेला टॅग करा. सेकंड हनीमून मामा मामी सांचा पहिला स्टुडंट आहेत. ते आपले सर्वांचे लाडके. आणि आम्ही शाळेची शिपाई. ओ माय गॉड. तुम्ही जो एक कोंबडा बघताव ना, हे ज्यांच्या घरावर असे कोंबडा असतात ना, ती लोक पोर्तुगीज आहेत. फ्रॉड झाला आमच्या सोबत, स्कॅम झाला. गुड मॉर्निंग युट्यूबीज. तर आजचा आहे डे 2 आणि इथून आम्ही आता चेकआउट करतो. ॲज यू नो काल खूप म्हणजे त्रास झाला बिकॉज ते रूमवरून सर्व ये झाला लफडा आणि इव्हेंच्युअली आम्ही कुठंतरी फ्रॉड झाला आमच्यासोबत, स्कॅम झाला. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कळलंच असेल. सो जस्ट फॉर कालची रात्र काढण्यासाठी आम्ही राहिलो इथंच. अँड देन आता इथून चेकआउट करतो. सांगितलं त्यांना कालच येऊच नका कोणी. अँड या तर मग आता इथून आम्ही आता दुसरी रूम त्यावेळी रात्री साहिलचा आणि प्रीतम मामा आणि साहिल दोघं 5 वाजेपर्यंत रूमच बघत होते. 5 वाजता ती लोक झोपायला आलेले. तर आता रूम बघितल्या तिकडं आणि आता पटकन उठलो. इवन आंघोळी पण नाही झालं, जस्ट तोंड धुला, ब्रश केला आणि आता मी निघालो डायरेक्ट सेकंड जिथं रूम घेतली तिकडं सेकंड स्पॉटवर. आणि या असं तुम्ही कंटिन्यू राहा. सेकंड डेचा ब्लॉग पण एकदम फुल फन असणार आहे. आज आम्ही बहुतेक भरपूर प्लेसेस कव्हर करणार आहोत. सो सर्व मी एक्सप्लोर करायचं ट्राय करते. सो या आणि इंट्रो नंतर देते जेव्हा साईल येईल. आम्ही अजून एक फ्लॅट विला घेतलाय तर आम्ही तिथे जर बघू येतो. हा सगळं तोडफोड करतो. तोड आज जर आला नाही तो आज फोडणार मी या सर्वांना. हा कारण की त्यांनी फुल पेमेंट घेतलं आमच्याकडचं आणि साला आलाच नाही तो. त्याला येऊ दे नाही तर डोकं फिरलेलं आहे. त्यांनी गाद्या डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये टाकायला घेतल्या. हा यो घेऊन शिस्त बघ. मग कसं मस्त कचरा भरून गाईस बघा कशी आपल्या घर आहे ना. नाही पण अख्खा रस्ता बघ क्लीन आहे. अख्खा रस्ता बघ कुठं बघ अख्खा गोवा क्लीन भेटेल. काय यार काय बोलायचं गोवाल्यांना. काय बोलतोय तुला काय वाटतंय. गाईज तुम्हाला एक खरंच सगळ्यांना मी हायली रिकमेंड करतोय की कधीच ऑनलाईन बुकिंग करून कधीच येऊ नका. खूप फ्रॉड होते मी पण ऑनलाईनच बघितला. भारी भारी या ते सगळं दाखवतात. फोटोज पण किती भारी दाखवले आणि इथं आलं बघितलं तर काही नाही, लाईट नाही, काय नाही, काहीच नाही. तुम्हाला बघितलं असेल कालच्या ब्लॉग मध्ये. आणि इव्हन त्याने आमच्याकडचे 40,000 रुपीज घेतलेत म्हणजे फुल पेमेंट आम्ही केला त्याला. हल्ली फोन नाही उचलं रिफंड करायचा काढून ठेवल्यात. आता त्याचं सगळं फोडणार आहे ती लोक आणि फोडू देच पाहिजेच त्याला. तसं साला फोन नाही उचलतो आमचा कोणीच. असं ऑनलाईन बुकिंग खरंच सगळ्यांना सांगते ऑनलाईन बुकिंग करून येऊ नका. इथं येऊन तुम्ही बुकिंग करा. एवढा काय टाइम नाही लागत, लगेच भेटतात. सर्व रूम्स असे अवेलेबलच असतात. अशी लोक येतात रूम्स करत जनहितासाठी. आता तुम्ही काही ब्लॉग मध्ये पुढे बघत राहा. त्याच्या विला कसा आम्ही फोडता होते. इन्स्टंट चाय. अजून एक ही आहे बाजूची आहे. 4 रूम आहेत अशा ना. 4 आहेत ना. 6 रूम घेतल्या. सगळे कपलला सेपरेट त्याला बारकी पोरांमध्ये यांच्यासाठी सेपरेट रूम आहे. मी बारकी पोरांच्या
ऐ, मी- एक तास मस्त एक नंबर रूम भेटले. काय विला आहे मामा खोल बाहेर. हा 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 कडक व्ह्यू गाईज तुम्ही बघू शकता. खूप भारी विला भेटलाय. ऑल्सो तुम्ही स्विमिंग पूल पण बघू शकता. त्यांची क्लिनिंग चालू आहे. अँड काय ब्युटिफुल नेचर. माय गॉड. आणि खालशी नंतर दाखवतो तुम्हाला. खूपच सुंदर आहे. मना तरी पप्पी दे. बापा फॉरेनर ऑर्डर दिली त्यांची गेलो हिने ऑर्डर मध्ये कॅन्सल केली. नको होती त्याला. वो आपको बाद में दिखा दूँ. बाय द वे जो होता है आजचे के लिए होता है. त्याच्यामुळे आमचा तो वाला मूड कॅन्सल झाला. बिकॉज त्याच्यापेक्षा भारी आम्हाला भेटणार होता. आणि इतका भारी भेटला ना. एवढं एस्थेटिक वाईब्स होतं तिथं. कूल आहे. एकदम क्लासी आहे. खूप भारी आहे. नक्की विजिट करा इकडे. खरंच एक नंबर. बघा हे आमचे लवली कपल कसं फोटोशूट करतायत. मावशी आणि मामा. हाय. स्वीट फॅमिली. आणि आता ही आमची सगळी गली गँग घेऊन आम्ही चाललो जेवायला. का बस बुटकी गँग. अरे चावी जिजूंकडे आहे बाबा. तुला चालवायचे का तुमची? अरे इधर सामने ही जाने का है ना. चल मारायचे तुला तुमचे. चायनीज है देखो उधर. ओ माय गॉड न. याला वर तुमच्याकडे विली मारतं का? विली मारत नका. मामाचा नाही येऊ दे बाबा. चला तर आता आम्ही चाललो जेवायला. बिकॉज खूप भूक लागली. काल झोपलो नाही काय नाही. आणि इथं येऊन नुसतं बॅगी तिथून उचलून इथं शिप येते त्याच्यातच टाइम गेला. झोप पण नाही झाली. आता डायरेक्ट जेवायला चाललो आम्ही. चल गाईज. तर आता आमची सर्व गँग घेऊन आम्ही आता चाललो जेवायला. आणि इथं जस्ट बिकॉज व्हेज आहे म्हणून आम्ही आता तिथे नॉनव्हेज कुठं भेटतंय बघतोय. आमच्या विलाच्या जवळच इथं वॉकिंग डिस्टन्सवर हा भेटला एक नॉनव्हेजचा. सो आता लगेच इथंच जॉईन होतो आम्ही. ॲक्च्युली आमच्या विलाला पण अटॅच आहे खाली. बट जस्ट बिकॉज तो प्युअर वेज है आणि आज संडे है. हम सबको खाना है नॉन वेज. दैट्स व्हाई वी आर हियर. चलो लेट्स गो गाइस.
Oh, fish tank. जस्ट बिकॉज 2 o'clock क्रॉस झालाय तर त्यांच्या इथं आता खूप नाही आहे बनवायला, तर ते बोलतात की आता बंद आहे, टाइम लागेल यायला. सो आता आम्ही तो पण कॅन्सल केलाय आणि आता दुसरीकडे बघतोय लगेच. बघूया चला. सो आता आम्ही आलेलो आहोत हैदराबादी मंडीमध्ये अँड चलो अभी इधर पेट पूजा करते. हा चला चला. हो वरती जेवायला काही. Hey, what a beautiful sitting area, guys. या बघा मस्त एकदम पद्धतशीर खाली बसलेत. आपली संस्कृती जपतात ही लोक. तुम्ही काय हाय. तर गाईस तुम्हाला या ब्लॉग मध्ये सर्वांची ओळख करून देते. ही सुविधा मामी आणि यो प्रीतम मामा. प्रीतम मामा फक्त बोलतो संतोष मामा बोलतो. बोललाच अब्बाजा मामा हे आमचे डॅडू. हे रत्नेश मामा आमचे ये आशू मावशीचे हजबंड. ऐकर ही आमची आशू मावशी. ही आमची मातोश्री. And ही टीना मामी, जोयल, मानस, पार्थ, हार्दिक, शौर्य, शारू. आणि पाटी पाटी दाखव. साहिलला तिथं म्हणजे आंघोळ करते कारण की त्यांनी KFC खाली दाबून एकदम आणि तो आंघोळ वगैरे करून येते. मी नाही पण येणार कारण तो खूप थकलाय रात्रभर. रूम शोधत होता. गो गोवा. चीयर्स. ये नॉन ड्रिंकर होते. या लोकांनी यानं पण ड्रिंकर बनवून टाकलेलं आहे. अशी तुम्ही लोक. तू नॉन ड्रिंकर आहेस. सिग्नेचर कॉम्बो एक्सपिरियन्स आहे का? आज फर्स्ट टाइम घेतली तुम्ही? थोडी हे वाटते, हे चांगलं वाटतं. मावशी मावशी आता टेन्शन आता सेपरेट रूम घेतला. उलट्या केलं तरी कोणाला समजायचं नाही. कसं वाटतं तुम्हाला? ऐसा पैक मिलेगा तो और फ्रीडम. काय बाजा मामा कसं वाटतंय? एकदम चिल. बरोबर ना? चिल नाही ऑल टाइम. काय पाहिजे नेहमी काय पाहिजे कुठं गेला तरी पहिली बियर. हा तिथं मामा कोरोना फ्लेवर. चलो लेट्स ईट गाइस. आय जिजू आता काय चालतो ना कॅमेरा आता जी तुम्ही या घरावर ही जी कोंबड बघता. एक मिनिट थांबा. सर तर हे घरावर तुम्ही जो एक कोंबड बघताव ना
ये ज्यांच्या घरावर असे कोंबड्या असतात ना ती लोक पोर्तुगीज आहेत. कोली आहेत. मग पोर्तुगीज ना पोर्तुगीज कोली आहेत ना ते, कोली आहेत. बाजूला मच्छी मार्केट आहे. So असे ज्यांच्या घरावर कोंबड्या आहेत त्यावरून आपण ओळखायचं लोक पोर्तुगीज आहेत. कोली आहेत आणि यांच्या घरात कोंबडे आहेत ते कोलीच आहेत. आणि मग आपण आगरी मेन चला काय आता थोडंच जवळच आहे कलिंगूट बीच. तर आता तिथंच बघतोय जाऊन यायचा बीच वरून. आम्हाला पण सगळे बाईकच घेऊया. चला मग. पण बाई लायसन्स नाही तो अर्ध्यांकडं. पकडला मग काय करशील? फाईन मारली मग नको उगाचच रिस्क. Oh my God! Yay! कधी आलास? कसा आहेस? कधीपासून असं टाइमपास आम्ही काल आलो. हा कालच. अरे तू सुनील नाही का वाणसाडे? थांब. हमारी मुंबई इंडियंस का स्वैग देखो गाइस. दे आर फ्लॉन्टिंग एवरीवेयर इन दी गोवा. दारू शकता हो, यांना दारूच नाही भेटत. यांना मिंटी जामून पाहिजे पण तू कपला यावी पिऊन जामला कपवली आहे. आता नाही म्हणतो ना ते मामाचा ना दारू पाहिजे. दारू शोधता कोण येणार होतं मुंबईवरती तर जांभळांचा रस्ता करून देतो ना ना. डॉगी. माझे नको. क्यूट. कसं क्यूट आहे. सो आता आम्ही चाललोय बीच वर फायनली. ये थोडासा आलो आराम केला आणि आता फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललोय बीच वर. गाईज लुक ॲट माय हजबंड गाईज. हसबंडच भारी दिसतंय. केस कापली माझी चिंता दिसतंय. कोणी कापली? हसबंडच भारी दिसतंय, वाईफ नाही. चला थांब. Oh my God, it's my little sis and baby sis. ही पण छोटी sis आणि मामी, मावशी, मम्मा, मामी. हा ब्रदर मामाचा आणि अजून एक ब्रदर. तर चाललो डायरेक्ट बीच वर. आता आमची एर्टिका आलेली आहे. आता पटकन त्याच्यात शिफ्ट होतो आणि डायरेक्ट चल पाठी काय 1 मिनिटाचा रस्ता आहे. सो जस्ट आम्ही पोहोचलो बीचवर आणि आता आम्हाला सायली ड्रॉप केली आणि सायला आता मामासाना घ्यायला गेला आहे. सो आता तुम्हाला बीच दाखवते. आय एम क्वाईट बीच पर्सन आणि आता सनसेटचा टाईम झाला आहे तर सनसेट पण ब्युटिफुल आला पाहिजे तर मी तुम्हाला दाखवेल कारण की मला व्ह्यू असा खूप आवडतो खूप आणि सनसेट तर लवरच आहे मी. सो या
चाललोय? ॲज युजल जेव्हा पण मी येतो तेव्हा एक दिवस ते तिथे जेवायला जातो हा, महाराष्ट्र धाबा. तो मामाचा फेवरेट आहे. सो आम्ही आता तिथेच चाललोय महाराष्ट्र धाबाजवळ जेवायला. So, चला आमची वन्स अगेन आमची क्रेझी पीप्स सर्वांना घेऊन 21 व्हिडिओ 50 फोटो टोटल 2000 रुपये ऑनलाईन कर. हा मग बरोबर पैसा कैसा भाई आहे. एवढा असा हात दुखून लाईट धरणं म्हणजे काय साधं काम आहे. तुझा हात नाही पोचत ती गोष्ट वेगळी आहे. एक बॉटल पाणी मिले 1000 भाई ना मिले ऐसा. व्हेरी गुड. हे नुसतं रोस्ट करतात. रोस्ट रुशने KFC केला पाहिजे. चला जिजूने KFC ला घेऊन चाललो मी. जिजू अरे जिजू नुसतं जिजू चाललो आम्ही KFC ला. बाय. पाऊस माझा जिजूंचीच पार्टी आहे बघ. यार हे बघ किती जीव बघ मेवनासांचा. टेबल आहे. नाही वही तुम्ही चौकात आम्ही चौकात जाणार. ड्रिंक अँड ड्रिंक आहे. इथं सगळे दारुडे लोक आया बसले. हा आणि सज्जन लोक सगळी तिकडे. हा हार्दिक आज आमची जिजू पहिल्यांदा पिण्यासाठी कशाने पहिल्यांदा पिणार आहेत. असं आहे का? काय पिणार आहे? काय पितील काहीतरी. काहीतरी पितील ना. हा. आणि आता कालच्यासाठी ज्याने काल उपवास तोडला आणि सुरुवात केली मामा त्यांचे सत्कार आमचे जावई करतील. काय पिली ना काय. गोडा दिस नाही. मला नाही करायला. सो डायरेक्ट डोंगरीवरून थेट आमच्या शैलू मामाचा कॉल आलेला आहे. मामा ऐकर. अरे इथे बघ कसली मजा चालली. हा? आपले शाळेमध्ये नवीन स्टुडंट आलाय माहितीये का तुला. हा? हे बघ शाळेचे स्टुडंट. ठीक आहे. हा. तर पहिला लेक्चर त्यांचा काय होता माहितीये का. पहिला लेक्चर झाला त्यांचा मॅग्नम. नाही लागणार पोराला. एक बघ एक नाही. दुसरा लेक्चर कुठला कोरोना वॅक्सिन. कोरोना वाढला कसा काय वाढला त्याचे मुलं. आणि आता तिसरा लेक्चर आहे बडवायचं. आणि आपले शाळेचे मुख्याध्यापक दाखवतो तुम्हाला. हे आपले शाळेचे मुख्याध्यापक. याने ऍडमिशन घेतला त्यांना म्हणून त्यांना ऍडमिशन मिळाला. ठीक आहे. त्याच्यानंतर गुरुवर्य ज्यांनी प्रोत्साहन दिला ते गुरुवर्य. ठीक आहे. आणि आम्ही लॅब असिस्टंट. काय चेक करायचं काय करायचं त्यासाठी आम्ही लॅब असिस्टंट. आणि आपले आता नवीन जे स्टुडंट आहेत ते हे आपले सर्वांचे लाडके. आणि आम्ही शाळेचे शिपाई. ही आपल्या शाळेची मतलब शिपाई घंटा वाजवायला. बाकी मंडळी एक काम कर 2-3 पीस घेऊन लंच टाइम गाइस. डिलिशियस फोटो काढ. फोटो कालचा भारी होता. आता परत झाला. जेजूंचा लेफ्ट हँड आणि राईट हँड. आज दुपारचा आहे. आज दुपारचा खराई. गुंडे आव्हान सगळेत. तिला आपले भाऊ दशीबासोदीने सांगितलेला. आर्टिस्ट लाईफ गाईज. कुठं पण काय पण भेटू द्या आम्ही पियानोच वाजवतो. त्यांना खास मी ऑर्डर दिले. आम्ही आज सेकंड हनीमूनला आलेलो आहोत.
त्यांना ऑर्डर पाहिजे होती कुठली तरी. आज आमची पहिली हनीमूनची ऑर्डर आहे. सक्सेसफुल गाईज. प्रणित मोरेला टॅग करा. थँक्यू प्रणित मोरे दादा. एक काम कर, एक पिशवी घे. ए सुरमा जेवण फ्राय करताल ना? ही पण सेकंड हनीमून. हे सेकंड हनीमून मामा मामी सांचा. पहिला अरे मला काय घेतो त्याला घे नको. पहिल्या वेळा तर तुझ्या चुम्मा. हाताबद्दल घेऊन आलो. तर आता वी आर रिटर्निंग बॅक फ्रॉम द गावठी माणसं बरी सॉरी तर आता आम्ही घरी चाललोय. घरी म्हणजे इथल्या रूम्स वर आता जस्ट आमची पेटपूजा अँड ऑल झालेला आहे आणि आता आमची गँग सर्व हाय गाईज. हॅलो आई तिथे माणूस मस्त बसवलेला आहे. आणि बघू आता काय तिकडची मज्जा. तुम्ही इतकांची सो वी हॅव रिटर्न बॅक होम आणि खूप थकलोय. खूप फिरलो आज अँड इट्स अ स्लीपिंग टाइम. ॲक्च्युली पवायला जायचं होता बट त्या लोकांनी पूल क्लोज केलाय बिकॉज रात्र झाली भरपूरच. इट्स 2 o'clock नाव अँड या सो अभी क्या ही करे. सो वी आर चिलिंग पार्टी सगळी with our brothers and sis. हॅलो गाईज. क्या बोलना चाहोगे आप? क्या बोलना चाहोगे आप? काय नाही यांचा फोटो मला edit करायला क्या लागतंय. वेट क्या यांचा बोलना फोटो मला चाहोगे? एडिट करायला लागतंय. आता काय बोलू. एडिटर and हार्दिक. पांड्या मेरी जान. तुम्हाला लव लँग्वेज सांगतो आमची. आमची लव लँग्वेज काय आहे? कशी? शी तो प्रेमाची भाषा आहे. ना आपली लव लँग्वेज काय आहे? आता 5 मिनिटात काय? इथे. काय? चला गुड नाईट. चला बाय गाईज. गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग. हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा.